नमस्कार। आज सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी श्रीमती डॉक्टर कल्पना बावा, एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र। बावा मॅडम यांचा जन्म 1/6/1966 रोजी वडनेर भैरव, जिल्हा नाशिक येथे झाला। त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण डोंगरदऱ्यात वसलेले एरंडगाव, तालुका मालेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले। पुढील शिक्षणाची सोय गावात नसल्यामुळे त्यांनी नाशिक येथील रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय नाशिक येथून 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। पुढे KTHM कॉलेज येथून 11वी व 12वीचे शिक्षण पूर्ण केले। त्यांनी ग्रॅज्युएशन BSc चे शिक्षण MSG कॉलेज मालेगाव व MSc चे शिक्षण सौम्या कॉलेज मुंबई येथून पूर्ण केले। पुढे नोकरीच्या शोधात असताना त्यांनी मुंबई येथील सावित्रीबाई विद्यालय येथे विद्यादानाचे काम केले। तेथे अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांना बँड्रा मुंबई येथे स्थित अन्न व औषध प्रशासनालय यामध्ये ड्रग ॲनालिसिस्ट म्हणून नोकरी मिळाली। तेथे अतिशय उत्तमरित्या त्यांनी 2.5 वर्ष काम केले। पुढे तो दिवस आलाच। 24/1/1992 रोजी त्यांना महाजनको मध्ये नोकरी मिळाली। ज्युनियर लॅब असिस्टंट म्हणून त्यांनी 62.5 मेगावॅट संचामध्ये काम पाहिले। तेथील 6 महिने सेवा दिल्यानंतर त्यांची बदली नाशिक येथील औष्णिक विद्युत केंद्रात झाली। नाशिक येथे सेवा करत असताना विविध अडचणींना तोंड देत त्यांनी त्यांचे काम अतिशय कुशलरित्या काम केले। सन 2000 मध्ये केमिस्ट म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली। महानिर्मितीची सेवा करत असताना त्यांनी त्यांचे राहिलेले स्वप्न म्हणजेच PhD पूर्ण करण्याचे स्वप्न 2007 ते 2012 या काळात पूर्ण केले। जून 2012 मध्ये त्यांना एक्झिक्युटिव्ह केमिस्ट म्हणून मुंबई येथील FMC सेक्शनमध्ये पदोन्नती मिळाली। तेथे त्यांनी 4 वर्ष काम पाहिले। 2016 मध्ये त्यांची परत बदली भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली। काही काळ त्यांनी नाशिक येथे एक्झिक्युटिव्ह केमिस्ट म्हणून काम पाहिले। 2018 मध्ये दीपनगर येथे बदली झाली व आजपर्यंत ते दीपनगर येथे एक्झिक्युटिव्ह केमिस्ट म्हणून काम पाहतात। सदरील काळात अनेक पारितोषिकांनी जलप्रक्रिया या विभागाला मिळवून दिले। त्यामध्ये झिरो लिक्विड डिस्चार्ज मध्ये 3 पारितोषिके, इन्व्हायरमेंट मध्ये 2 पारितोषिके व वॉटर कन्व्हर्जन मध्ये 2 पारितोषिके भुसावळ विद्युत केंद्राला मिळवून दिली। डॉक्टर कल्पना बावा व त्यांच्या सहकार्यांमुळे भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने जलप्रक्रिया विभागामध्ये अनेक उच्चांक गाठले। बावा मॅडम यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं, त्यांचे आई वडील हे शिक्षक होते। बावा मॅडम यांचे लग्न हे विजयजी बावा यांच्यासोबत प्रेमविवाह 12 मे 1986 रोजी मनमाड जवळील जायखेडा येथे झाले। विजय कुमार बावा हे देवराळी हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते व काही वर्षाआधीच सेवानिवृत्त झाले आहे। या दाम्पत्याला एक मुलगी व एक मुलगा असून मोठी मुलगी डॉक्टर कादंबरी BDS चे शिक्षण पूर्ण करून पुणे येथे स्वतःचा दातांचा दवाखाना चालवते। ती विवाहित असून तिचे मिस्टर पुणे येथे मोठ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे। बावा मॅडम यांचा लहान मुलगा दुर्गेश हा MBA चे शिक्षण सिम्बायोसिस इंटरनॅशनल कॉलेज येथून पूर्ण करत आहे। सोबतच फिल्म मेकिंग मध्ये त्याने बरेचसे कोर्सेस केले आहेत। सेवानिवृत्तीनंतर बावा मॅडम पुणे येथे स्थायिक होणार आहेत। त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी विजय कुमार बावा। मी आज माझी धर्मपत्नी सौ डॉक्टर कल्पना विजय कुमार बावा यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम होत आहे। MSCला मुंबईला
की ज्या पद्धतीने कष्टाने तिने शिक्षण घेतलं, आधीपासूनच कष्ट करूनच शिक्षण घ्यायचं आणि मोठं व्हायचं. तिला खरं म्हणजे मेडिकलमध्ये जाऊन डॉक्टर व्हायचं होतं, पण परिस्थितीनुसार काही निर्णय काळानुसार घेता आले नाही. नंतर मुंबईमध्ये असताना MSc पूर्ण केलं. सुरुवातीला एका शाळेमध्ये नोकरी केली, काही काळ FDIमध्ये नोकरी केली. अतिशय हालाकीच्या जीवनामध्ये, म्हणजे आम्ही तर पूर्वी मुंबईला झोपडपट्टीमध्ये सुद्धा राहिलो आणि रेल्वेचा प्रवास असो, बसचा प्रवास असतो, हे सगळं करत असताना तिने जे MSc करताना, जे शिक्षण घेताना जे कष्ट केले ते मी माझ्या डोळ्याने पाहिलेले आहेत आणि म्हणून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. त्यानंतर MSc असताना ती प्रेग्नंट होती, तरीसुद्धा तिने MSc कंप्लीट केलं. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये तिने MSc कंप्लीट केलं आणि नंतर पुढे संयोगाने तिला महाजनकोमध्ये जॉब मिळाला आणि अशा पद्धतीने आमचा गुण्यागोविंदाने संसार चालू होता. मी 2019मध्ये मी रिटायर झालो. तेव्हापासून आम्ही बरोबर आहोत आणि आता रिटायरमेंटनंतर लवकरच आम्ही पुणे येथील कारण माझी मुलगी, माझी नात जावई आणि माझा मुलगा पुणे येथेच सेटल झालेले आहेत आणि पर्यायाने म्हणून आम्हीसुद्धा आता आमचं उर्वरित आयुष्य अतिशय आनंदाने एकोपाने घालवणार आहोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आमचं आयुष्य सुखात जावं एवढीच मी प्रार्थना करतो. नमस्कार, मी डॉक्टर कादंबरी भारती. मी डॉक्टर कल्पना बावा यांची मुलगी आहे. अखेर तो क्षण आला आहे ज्याची आपण वाट बघत होतो, ती म्हणजे आईची सेवानिवृत्ती. आणि ती फक्त एक चांगली एम्प्लॉईच नाही तर एक चांगली आईसुद्धा राहिली आहे. स्पेशली मला डॉक्टर करण्यामध्ये तिचा एक मोलाचा वाटा राहिला आहे. तिचा गायडन्स आणि सपोर्टमुळे आज मी जिथे आहे तिथे पोहोचली आहे. तिचा पहिला शब्द होता जेव्हा मला क्लिनिक टाकायचं होतं की तू आता क्लिनिक टाकायला पाहिजे, म्हणजे तो कॉन्फिडन्स तिने मला दिला आणि त्यामुळे आज मी इथे पोहोचू शकले. आणि डेफिनेटली मी एक सांगेल की मी स्वतः आता एक वर्किंग वुमन आहे, त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स कसा करायचा ते तिच्याकडून मी खूप उत्तमरित्या शिकले. शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की माझ्या आईच्या भावी आयुष्यासाठी मला खूप 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 मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि मला माहिती आहे की तिला फिरायला खूप आवडतं. सो तिने म्हणजे तिला जिथे जगामध्ये जिथे फिरायचं आहे तिला ते फिरता यावं यासाठी मला तिला मनापासून शुभेच्छा. आणि तसं तर रिटायर ती फक्त MSCBसाठी होते, आई कधी रिटायर होत नसते, त्यामुळे ती कायम आमच्यासोबत अशीच राहील. तिचं मार्गदर्शन आम्हाला असंच मिळेल. सो हे सांगून मी तुम्हाला तुमची नमस्कार, मी दुर्गेश कुमार विजयकुमार बावा, डॉक्टर कल्पना बावा यांचा मुलगा. आईचं सर्व्हिस सन 1993 रोजी भुसावळ येथे सुरू झाला होता आणि एक 6-7-8 महिने तिथे काम केल्यानंतर ते सुरुवातच सायकलीने ऑफिसला जायची अशी सुरुवात झाली. त्यामुळे मी एक फिल्ममेकर असताना आमची किती धाकधूक होते. मी बिंग ॲक्टर, बिंग फिल्ममेकर हे काम करत असताना आपल्या मनातली चिडचिड किती होते, आपण किती प्रॉब्लेम्समधून जातो. पण तीच गोष्ट मी आईकडे बघितले ना, आई इतक्या इझिली आणि कुणाला न दुखवता आम्हाला कधी काही गोष्टी कळत पण नाही की आईने ऑफिसमध्ये किती मोठे अवघड असलेले कामं एकदम सहजगतीने, शांतगतीने सोडवलेत. तर ह्या गोष्टी मी फक्त आईकडून शिकलो. आणि आईचा सपोर्ट आत्तापर्यंत तर नेहमीच माझ्यासोबत, बहिणीसोबत, तिचं क्लिनिकचं काय असू दे, लग्नापर्यंत तर सगळ्या गोष्टी, माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी मी म्हटलं, आई तू आता रिटायर्ड झाली आहे, होणार आहेस, तू आता तुझं आयुष्य एकदम तुझ्या मनाप्रमाणे जग, कारण की तू या केंद्राला खूप दिलेलं आहे, औष्णिक केंद्राला. तर आता तो तुझ्या आयुष्यासाठी तुला समाजकल्याण करायचं आहे, तुला बाहेर फिरायचं आहे, ते तू कर. आणि आईला सगळं जग आणि सगळं समाजकार्य जे तिला करायचं ते करायला मिळो, हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर कल्पना बावा, एक्झिक्युटिव्ह केमिस्ट,
आज सेवानिवृत्त होत आहे. 33 वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर आज मी सेवानिवृत्त होत आहे. ज्युनियर लॅब केमिस्ट ते एक्झिक्युटिव्ह केमिस्ट हा प्रवास खूप आनंददायी व चॅलेंजिंग होता. या महानिर्मितीच्या सेवेमुळे आम्ही सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनलो. दोनही मुलांना उच्च शिक्षित केले. ते आज त्यांच्या करिअरमध्ये उच्चांक गाठत आहेत. या सेवा काळामध्ये माझे स्वप्न होते PhD करायचे, ते मी साकार केले. महानिर्मितीच्या 33 वर्षाच्या कार्यामध्ये मला अनेक वेळा सहकारी व अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. त्यामध्ये श्री थोटवे साहेब, रोकडे साहेब, जयदेव साहेब, निखारे साहेब, राठोड साहेब, तसेच आमचे एक्झिक्युटिव्ह केमिस्ट श्रीयुत रावळ साहेब यांच्या तालमीमध्ये मी ट्रेनिंग घेतली. त्यांचे मला काम करण्यामध्ये खूप सहकार्य मिळाले. तसेच सध्याचे मुख्य अभियंता श्री मोहनजी आवड साहेब यांचे पण सहकार्य मिळाले. या सर्वांचे आभार. धन्यवाद. आपले दुसरे सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्री बाळकृष्ण निवृत्ती चौधरी. चौधरीजी यांचा जन्म हा 1/6/1966 रोजी जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण किनगाव तालुका यावल येथून जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. पुढे माध्यमिक शिक्षण नेहरू विद्यालय किनगाव येथून पूर्ण केले. लहानपणापासूनच अभियंता होण्याची इच्छा त्यांच्या मनाशी बाळगून होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज जळगाव येथून इलेक्ट्रिकल विभागात डिप्लोमा पूर्ण केला. त्यांना पहिली नोकरी ही डोंबिवली येथील पॅरामॅटिक्स मशिनरी येथे मिळाली. तेथे 2 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांना जळगावमधील स्टॅलिक इंडिया इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड येथे नोकरी मिळवली. येथे देखील त्यांनी 2 वर्ष काम केले. पुढे 4 एप्रिल 1991 रोजी त्यांनी महाजनकोमध्ये नोकरी मिळवली. त्यांना पहिली पोस्टिंग पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे देण्यात आली. तेथे अल्पसा काळ सेवा केल्यानंतर 1992 मध्ये भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे झाली. पुढे 1998 मध्ये त्यांची पदोन्नती सहाय्यक अभियंता म्हणून भुसावळ येथेच झाली. सदरील काळात त्यांनी ECR I&C 62.5 मेगावॅट येथील ECR 210 मेगावॅट टर्बाईन बेसमेंट 250 मेगावॅट ECR अशा अनेक महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी त्यांनी काम पाहिले. सन 2021 मध्ये उपकार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली व सोबतच त्यांना अत्याधुनिक अशा 500 मेगावॅट संचामध्ये काम करण्याची संधी मिळाली. येथे ड्रम लेवल डेस्क या अतिशय महत्त्वाच्या डेस्कवर काम पाहिले. त्यांनी त्यांच्या सेवा काळात त्यांच्या कार्यकुशलतेमुळे अनेक वेळा संच बंद पडण्यापासून वाचवले. त्यांनी त्यांची संपूर्ण 33 वर्षाची सेवा विना अपघात पूर्ण केली. श्री बाळकृष्ण चौधरी यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर ते एका शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांना 3 भाऊ व 2 बहिणी आहेत व चौधरीजी घरातील सर्वात लहान मुलगा. त्यांचे लग्न 21 मे 1995 रोजी रावेल तालुका खिरोदा गावी मनीषा मॅडमशी झाले. मनीषा मॅडम या देखील पदवीधर असून आपल्या दीपनगरमध्ये ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात. या दंपत्याला 2 मुली असून मोठी मुलगी अक्षता ही CAच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. तसेच CFA US प्रथम श्रेणीची परीक्षा उत्तीर्ण आहे. अक्षता चौधरी संपूर्ण भुसावळमधून 10वी मध्ये पहिली व संपूर्ण नाशिक बोर्डमधून 12वी मध्ये दुसरी आलेली आहे. 12वी मध्ये बेस्ट स्टुडंट अवॉर्ड म्हणून तिला गौरवण्यात आले आहे.
सध्या ती मुंबई येथे आर्टिकलशिप करत आहे. त्यांची दुसरी मुलगी अनुष्का ही देखील 12वीमध्ये MJ कॉलेजमध्ये पहिली आलेली आहे. हिने देखील बेस्ट स्टुडंट अवॉर्ड पटकावला आहे. सध्या ती पुणे येथे कमिन्स कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करत आहे. संपूर्ण दीपनगरमध्ये शैक्षणिकरित्या या दोन्ही मुलींनी भुसावळ तसेच दीपनगरचे नाव मोठे केले आहे. यांचा संपूर्ण दीपनगर व श्री व सौ चौधरीजी यांना खूप खूप अभिमान आहे. सेवानिवृत्तीनंतर हे दाम्पत्य जळगाव येथे स्थायिक होणार आहे. श्री बाळकृष्ण चौधरीजी यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी गिरीश गोपीनाथराव बोडले, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जनरल. मी चौधरी साहेबांना BN चौधरी साहेबांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं उर्वरित आयुष्य हे सुखसमृद्धीचं आणि समाधानाचं आणि हेल्दी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमचे चौधरी साहेब हे ड्रम लेवल युनिट 4 येथे काम करत आहेत. मागच्या 3 वर्षापासून मी त्यांना काम करताना बघतो आहे. पहिले त्यांनी युनिट 5 पासून सुरुवात केली होती आणि नंतर आता शेवटचे मला वाटतं 1.5 वर्ष ते युनिट 4ला सेवा देत आहेत ड्रम लेवल डेस्कवर. खूप असं इतक्या पद्धतशीरपणे ते टेम्परेचर आणि ड्रम लेवल कंट्रोल करतात. आम्ही जवळपास 5 ते 6 वेळेस लाईटअप केलेलं आहे सोबत आणि कधीही कामाचा कंटाळा केला नाही. 12 घंटे असो किंवा 16 घंटे असो त्यांनी निस्वार्थपणे असे काम केलेले आहे आणि न थकता त्यांनी ड्रम लेवल सांभाळलेलं आहे. टेम्परेचर कंट्रोलिंग फार अतिशय चोखपणे ते सांभाळतात, ड्रम लेवल असो किंवा टेम्परेचर असो. असे आमचे चौधरी साहेब आता सेवानिवृत्त होत आहे. त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. हाय एव्हरीवन, मी अक्षता बाळकृष्ण चौधरी यांची मोठी मुलगी. सो पप्पांबद्दल बोलायचं झालं तर स्टार्ट करायला मी एका शब्दात पप्पांना डिफाईन करेल की ही इज अ वर्सटाईल पर्सन, अ वर्सटाईल मॅन. त्यांना सगळ्या गोष्टींची नॉलेज आहे. आय मीन इफ तुम्ही त्यांना कोणत्याही फील्डबद्दल विचारा, एनी फील्ड यू आस्क हिम, ही हॅज द नॉलेज ऑफ एव्हरीथिंग. कॉमर्स, सायन्स, एव्हरीथिंग, engineering, CA, एव्हरीथिंग. ही इज द वन की ते आमच्या पहिले ते स्वतः अपडेट राहतात आमच्या फील्डबद्दल अँड ही इज द वन टू अपडेट अस. सो ही हॅज दिस वर्सटॅलिटी की. आणि द अदर थिंग दॅट वन ऑफ द थिंग दॅट इन्स्पायर्स मी द मोस्ट इज दॅट he keeps updating his knowledge. He is the one who will always sit in a corner of the house and keep reading books and updating himself. I mean, at this age also he feels like he should learn new things. So that is one of the things that inspires me the most. And what he has taught us and what I will never forget about him is that first he has taught us that to always dream big. Being a girl child, he has never restricted us to not, limit our dreams to small things. He has always motivated us to dream big and always showed us the direction also to dream big. He has been the light, he has been our encouragement, he has been our everything. And what I will never forget is one thing that he always says, जो आप बोलते हो वही आपके साथ होता है, जो आप सोचते हो वही आपके साथ होता है. So that I will never forget about him. And now, in order to end, I would just like to say that he has this immense knowledge, and I would request, or rather in fact I am sure he will, after retirement also I don't think he will rest, and he will keep sharing his knowledge, his wisdom, and encourage. I mean, I truly believe that youth like us need a person like him to show the direction, to encourage and to make us a better person. So I wish him a lot of health and happiness for his retired life, and all the best. हॅलो, नमस्कार. मी मनीषा बाळकृष्ण चौधरी, बाळकृष्ण निवृत्ती चौधरी यांची पत्नी. आमच्या लग्नाला 29 वर्ष झाले. 29 वर्षापासून आम्ही दीपनगरमध्ये राहत आहोत. दीपनगरची कॉलनी खूप छान आहे. 33 वर्षापासून हे इथे कार्यरत आहेत. आज ते रिटायर होत आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा स्वभाव थोडा कमी बोलणारा आहे आणि खूप प्रचंड पॉझिटिव्ह विचारांचा आहे.
त्यांनी कधीही कोणाबद्दल निगेटिव्ह बोललेलं मी ऐकलेलं नाही. त्यांना आज ते रिटायर होत आहे, तर त्यांचं पुढचं आयुष्य सुखाचं समाधानाचं जावो, त्यांना चांगलं आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आमची जोडी अखंड राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना. आणि त्यांना गाणं म्हणण्याची खूप आवड आहे. ते वेळोवेळी कराओकेवर गाणे म्हणत असतात, तर नेहमी ते गाणं म्हणत असतात. आज मी त्यांच्यासाठी दोन ओळी म्हणणार आहे. दुःख ही आपुले दरवळले, सावलीत ऊन वितळले, फिरुनी तुझ्यात बघता स्वतःस वाटले, सुख कळले सुख कळले, घर आपुले सावरता सुख कळले सुख कळले. नमस्कार, मी बाळकृष्ण निवृत्ती चौधरी आज रोजी महाजनकोच्या 33 वर्ष व 2 महिने पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. महाजनको ह्या कंपनीत आल्यामुळे आम्हाला फक्त नोकरी नाही मिळाली, नोकरीपेक्षा सामाजिक स्टेटस मिळालं. आम्हाला सगळ्या समाजामध्ये खूप मोठी मान्यता मिळाली व आम्ही जे काही इंजिनिअरिंग शिकले ते सोसायटीला ट्रान्सफॉर्म करायची एक संधी मिळाली. त्यामध्ये जे काही तत्व आम्ही आमच्या इंजिनिअरिंगमध्ये शिकले त्यामध्ये महाकाय अशा महाजनकोमध्ये आम्हाला सर्व्हिस देता आली, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आजपर्यंत दिलेल्या सहकार्याबद्दल माझ्या सर्व अभियंता बांधव, सगळे सिनियर्स ऑफिसर, सगळे वरिष्ठ व सगळे कर्मचारी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री शशिकांत गंभीरराव चौधरी. शशिकांतजी यांचा जन्म 4/5/1966 रोजी अंजाळे तालुका यावल या गावी झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा अंजाळे येथून पूर्ण केले व माध्यमिक शिक्षण नूतन विद्या मंदिर अंजाळे येथून पूर्ण केले. पुढे कॉलेजचे शिक्षण साने गुरुजी महाविद्यालय यावल येथून पूर्ण केले. पुढे त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण शिक्षण हे गव्हर्नमेंट औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथून पूर्ण केले. 3 वर्ष आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात प्रशिक्षणार्थी म्हणूनही काम पाहिले. काही काळ नोकरीच्या शोधात असताना जळगाव येथील सीएट टायर्समध्ये बॉयलर अटेंडंट म्हणून नोकरी केली. तेथे 5 वर्ष काम पाहिल्यानंतर त्यांना 1992 मध्ये महानिर्मितीमध्ये अर्धकुशल कारागीर म्हणून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे पहिली पोस्टिंग मिळाली. चंद्रपूर येथे त्यांनी टर्बाईन बेसमेंट, टाईम ऑफिस व फायरिंग फ्लोअर अशा महत्त्वाच्या स्पॉटवर सेवा बजावली. ते 17 वर्षापेक्षा जास्त सेवा करून त्यांची प्रशासकीय बदली ही मार्च 2009 मध्ये भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे झाली. 210 मेगावॅट संचामध्ये सिटी फॅन या स्पॉटवर त्यांनी तब्बल 3 वर्ष काम पाहिले. तेथून त्यांची बदली ही रॉ वॉटर पंप हाऊस येथे झाली व आज तागायत ते येथे आपली सेवा बजावत आहेत. तब्बल 33 वर्ष सेवा काळात त्यांनी त्यांची संपूर्ण सेवा विना अपघात पूर्ण केली. विशेषतः रॉ वॉटर पंप हाऊस या विभागात मोटरच्या आवाजावरूनच मोटरमध्ये कुठे बिघाड आहे याचा अचूक अंदाज लावण्याची किमया शशिकांत चौधरी यांच्यात होती. त्यांनी त्यांच्या स्वभावामुळे सहकारी व सर्व अधिकाऱ्यांमध्ये स्वतःचे एक वेगळेच स्थान निर्माण केले. त्यांचा स्वभाव हा अतिशय मितभाषी व कामाप्रती झोकून देणारा आहे. आज ते त्यांची 33 वर्ष सेवा पूर्ण करत आहेत.
त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे आई वडील शेती करत असत. त्यांना एक भाऊ व एक बहीण असून त्यांचा भाऊ नुकतेच HL कंपनीमधून सेवानिवृत्त झाले आहेत व बहीण ही नाशिक येथे स्थायिक आहे. शशिकांतजी चौधरी यांचे लग्न दीपश्री मॅडम श्री 1933 मध्ये झाले आहे. या दाम्पत्याला चिराग नावाचा एक मुलगा असून तो सध्या BE शिक्षण पूर्ण करून पुढील स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. सेवानिवृत्तीनंतर चौधरीजी पुणे येथे स्थायिक होणार असून सोबतच मूळ गावी अंजारे येथे शेती व्यवसाय करणार आहेत. तरी यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी आशिष शिंदे. आज आमच्या ऑर्डरचे कुटुंब प्रमुख शशिकांत गंभीर चौधरी हे सेवानिवृत्त होत आहे. यांच्यासोबत मी गेली 10 वर्षापासून काम करतो आहे. असे अतिशय मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष असे शशिकांत काका आज रिटायर होत आहे. त्यांची मोठी पोकळी निर्माण होत आहे इथे. पण आज एक आनंद आहे की ते आज सुखरूपपणे पूर्ण सर्व्हिस करून ते आज सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला भरपूर मार्गदर्शन मिळालं आहे. भरपूर काही आम्ही त्यांच्याकडून शिकलेलो आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे महाजनकोची जशी प्रगती करता येईल ते करण्याचा प्रयत्न जरूर करू आणि त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देऊन एवढंच विनंती करू. माझं नाव महेश झोपे. आमचे सहकारी राव वॉटर पंपाचे सहकारी शशिकांत गंभीर चौधरी काका हे 31 तारखेला सेवानिवृत्त होत आहे. तरी काकांचा स्वभाव एकदम छान आहे आणि काकांनी वेळोवेळी आर्थिक असो कोणती असो सर्व मदत आम्हाला केलेली आहे. पंपाद्वारे विचारलं तर फोनवरच आम्हाला सर्व माहिती सांगितली, ब्रेकरबद्दल माहिती सांगितली. काका आणि मी फक्त 2 वर्ष सोबत होतो. काकांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना पुढील वर्ष आनंदाचे व भरभराटीचे जावो हे शुभेच्छा. नमस्कार, मी दीपश्री शशिकांत चौधरी. आम्ही गेल्या 13 ते 14 वर्षापासून दीपनगर कॉलनीमध्ये राहत आहोत. हे महानिर्मिती कंपनीमध्ये 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमधून आज सेवानिवृत्त होत आहे. तसेच आम्ही आमच्या जीवनाची चांगल्या रीतीने प्रगती करू शकलो केवळ आणि केवळ महानिर्मितीमुळेच. जे ड्युटीवरचं जे काम होतं प्रामाणिकपणे पार पाडले. आज ते सेवानिवृत्त होत आहे. त्यांना माझ्याकडून सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी चिराग शशिकांत गंभीर चौधरी. शशिकांत गंभीर चौधरी यांचा एकुलता एक चिरंजीव. माझं एज्युकेशन BE कम्प्युटर झालेलं आहे. जरी एका मुलाने आपल्या वडिलांबद्दल काही शब्द बोलावे तरी ते सगळे कमीच पडतील असं म्हणायला गेलं तरी काही हरकत नाही. माझ्या वडिलांची 31 वर्ष झाले महानिर्मितीमध्ये सर्व्हिस झाली. त्यांनी आपलं प्रत्येक काम त्यांच्या निष्ठावान पद्धतीने आणि प्रामाणिक पद्धतीने आजपर्यंत त्यांनी पुरे केलेले आहे. पप्पांचं एक असा मेन टास्क असतो जो म्हणजे एक जरी काम असलं कोणतं त्याला पूर्णपणे केल्याशिवाय त्यांना सोडत नाही. बट त्या कामाचं त्यांना टेन्शन पण भरपूर असतं आणि टेक्निकल तर बघितलं तर पप्पांना भरपूर काही एक्सपिरियन्सेस आहे. जसं आता त्यांना त्यांच्या ड्युटीवरचे मला लहानपणापासून मला अजूनपर्यंत आठवतं की ज्युनियर सिनियर KG पर्यंत आईने माझा अभ्यास घेतलेला होता. आता प्रत्येकजण घेतच, पण 1ली ते 10वी माझ्या वडिलांनी गणिताचा हात कधीच सोडलेला नाही आहे. 1ली ते 10वीपर्यंत माझ्या वडिलांनी माझा गणिताचा अभ्यास न चुकता रोज घेतलेला आहे आणि मला गणितामध्ये 10वीपर्यंत तरी त्यांच्यामुळे चांगले मार्क्स मिळायचे. पप्पांनी माझ्यासाठी एवढं घडवलं मला लहानपणापासून तर मोठेपणापर्यंत आणि मला इंजिनियर केलं तेच माझ्यासाठी भरपूर आहे. आणि आज ते 31 वर्षानंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचं पुढचं वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जे सेवानिवृत्त होत आहे त्यासाठी त्यांना मनापूर्वक शुभेच्छा.
त्यांचं पुढील आयुष्य पण निरोगी आणि अशाच प्रकारे जाऊ, हीच सुख समृद्धीने जाऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी शशिकांत गंभीर चौधरी. मी गेल्या 31 वर्षापासून महानिर्मितीमध्ये सेवा करीत आहे. चंद्रपूरला होतो मी 2009पर्यंत. मला तिथेही पूर्ण अधिकारी किंवा कर्मचारी यांचं सर्व सहकार्य मिळालं. त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. इथून बदलून आल्यानंतर मी सिटी फॅनला आणि रावटला असतो, तर तिथेही जे माझे अधिकारी आणि माझे कर्मचारी सोबतचे सहकारी यांचे मला खूप खूप सहकार्य मिळालं. प्रत्येक बाबतीमध्ये मदत मिळाली, कामाबद्दल म्हणा, कशाबद्दल म्हणा, तरी त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो. आणि मी आज सेवानिवृत्त होत आहे, तरी सर्वांचे मी रजा घेतो. धन्यवाद. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री सतीश आसाराम इंगळे, तंत्रज्ञ 1, इंगळेजी यांचा जन्म 1/6/1966 रोजी भालोर तालुका यावल येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण शेतकी बेसिक मराठी मुलांची शाळा भालोर येथे पूर्ण केले. पुढे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल भालोर येथून पूर्ण केले. शालेय शिक्षणापासूनच इंगळेजी हे अतिशय जिज्ञासू व्यक्तिमत्वाचे होते. त्यांनी त्यांचे औद्योगिक प्रशिक्षण हे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जळगाव येथून पूर्ण केले. काही काळ भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे अप्रेंटिसशिप पूर्ण केली. पुढे नोकरीच्या शोधात असताना तारापूर MIDC येथील मिडी टूल्स ड्रिल इक्विपमेंट येथे 5 वर्ष नोकरी केली. सन 1994 मध्ये अर्धकुशल कारागीर म्हणून महानिर्मिती कंपनीमध्ये नोकरी मिळवली. सुरुवातीस कोराडी औष्णिक विद्युत केंद्र येथे त्यांना पोस्टिंग देण्यात आली. तेथे त्यांनी बॉयलर मेंटेनन्स व राख हाताळणी विभागात मोलाचे योगदान दिले. तब्बल 13 वर्ष कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात सेवा दिल्यानंतर त्यांची बदली ही पारस औष्णिक विद्युत केंद्रात झाली. पारस येथे कोलिंग टॉवर येथे त्यांनी 2 वर्ष काम पाहिले. सन 2009 मध्ये त्यांची बदली भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे झाली. मागील कामाचा अनुभव व कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचा निश्चय यामुळे तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यांना बूस्टर पंप हाऊस, ऑइल हँडलिंग प्लांट, फायरिंग फ्लोअर व बॉटम ॲश अशा महत्त्वाच्या स्पॉटवर सेवा करण्याची संधी दिली. सन 2023 पासून संच क्रमांक 5 मधील बॉयलर बेसमेंट या विभागात इन्चार्ज म्हणून काम पाहतात. त्यांनी त्यांच्या सेवा काळात कोराडीमध्ये असताना ESP साठी बॅक फिल्टर बनवले व त्यांचा खूप फायदा झाला. कोराडी येथे असतानाच ID फॅनच्या दुरुस्तीच्या मोलाचे काम त्यांनी केले. त्यांनी त्यांची विना अपघात ही संपूर्ण सेवा पूर्ण केली. श्री सतीशजी इंगळे यांचे आई वडील हे शेती करत. सन 1992 मध्ये त्यांचे लग्न पाचोरा या गावी झाले. या दाम्पत्याला एक मुलगा असून देवेंद्र इंगळे हा अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून सध्या L&T येथे जॉब करत आहे. तो विवाहित असून त्याला वामिका नावाची गोड अशी मुलगी आहे. सेवानिवृत्तीनंतर हे दाम्पत्य भुसावळ येथे स्थायिक राहणार आहेत. तरी त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव शोभा सतीश इंगळे, श्री सतीश इंगळे यांची धर्मपत्नी. त्यांचा स्वभाव शांत स्वभाव आहे. ते कोणती मुलाचं शिक्षणात कोणती अडचण न येऊ देता मुलाचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे मी आभारी आहे. त्यांनी कामावर लक्ष देऊन काम केले, त्यामुळे त्यांची मी अपघात न होता त्यांची सेवा पूर्ण केली. त्याचा खूप मला अभिमान आहे. त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या आयुष्य सुखाचे समृद्धीचे भरभराटीची जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना.
हॅलो, मी सतीश आसाराम इंगळे आणि ही माझी पत्नी शोभा सतीश इंगळे. हिचा स्वभाव एकदम शांत आहे आणि खूप प्रेमळ आहे. हिने माझी खूप सेवा केली आणि माझी देखभाल केल्यामुळेच आज मी सुखी आणि संसारी सर्व सुख आहे. हिने माझी खूप सेवा केली आणि हिच्या सेवेमुळेच मी माझी 30 वर्षाची प्रदीर्घ सेवा पूर्ण करू शकलो. ही माझीच निवृत्ती नाही, सेवानिवृत्ती नाही तर हिची पण सेवानिवृत्तीची झालीच पाहिजे असे मला वाटते. हिने दिलेल्या सहकार्याबद्दल मी तिचे आभार मानतो आणि इथून पुढेही मला चांगले सहकार्य करो आणि माझ्या तब्येतीची काळजी घेऊ हीच इच्छा. मला एक देवेंद्र नावाचा एक मुलगा आहे. त्याचं मी चांगल्या प्रकारे शिक्षण केलेलं आहे. त्याला बी केलेलं आहे आणि आता तो पुण्याला नोकरीला आहे. LNTमध्ये चांगली नोकरी करत आहे. त्याचं लग्नही झालेलं आहे. त्याला एक मुलगी पण आहे. आम्हाला एक गोड अशी नात आहे. तिचं नाव वामिका आहे. दिसायला खूप छान आहे, खूप गोड हसते आणि खेळते पण चांगली. या 30 वर्षात महाजनकोची सेवा करताना मला श्री आव्हाड साहेब, आपले DYC साहेब आणि AC साहेब, पवार साहेब आणि माझे जे सहकारी आणि API यांची मला मोलाची साथ भेटली. त्यामुळेच माझी 30 वर्षाची प्रदीर्घ सेवा आज मी संपवत आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. हॅलो, माझे नाव देवेंद्र सतीश इंगळे, श्री सतीश आसाराम इंगळे यांचा मुलगा. माझं नाव पूजा इंगळे, श्री सतीश आसाराम इंगळेंची सून. पप्पांबद्दल बोलायचं झालं तर पप्पांनी 30 वर्ष कामाला प्राधान्य दिलं. त्यांनी एकदम मन लावून काम केलं. आता एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष द्यावे आणि पुढील आयुष्य सुखाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पप्पा, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा अँड बेस्ट लक फॉर द नेक्स्ट इनिंग. पप्पा, हॅपी रिटायरमेंट. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री चंद्रकांत डोंगरसिंग पाटील. चंद्रकांत पाटील यांचा जन्म 1/6/1966 रोजी कोळवत, तालुका यावल, जिल्हा जळगाव येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कोळवत येथून पूर्ण केले. विकास विद्यालय सातोद येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 11वी व 12वीचे शिक्षण त्यांनी नहाटा कॉलेज भुसावळ येथून पूर्ण केले. त्यांचे वडील हे आर्मीमध्ये 18 वर्ष सेवा पूर्ण करून आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात सुरक्षा विभागामध्ये नोकरी करत होते. 2001 मध्ये ते कार्यरत असताना त्यांचे अकाली निधन झाले. श्री पाटील जी यांना 2008 मध्ये अनुकंपा तत्वावर पोफळी येथे वाहक म्हणून महानिर्मितीमध्ये नोकरी मिळाली. सन 2010 मध्ये त्यांची बदली भुसावळ विद्युत केंद्र येथे झाली. 2011 मध्ये त्यांना चालक म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यांनी त्यांच्या सेवा काळात रुग्णवाहिका, अधीक्षक अभियंता, उपमुख्य अभियंता, मुख्य अभियंता अशा वेगवेगळ्या वाहनांवर वाहक म्हणून आपली सेवा बजावत होते. सध्या अधीक्षक अभियंता यांच्या वाहनांवर चालक म्हणून ते आपली सेवा बजावत आहे. महानिर्मितीमध्ये अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यालय अशा अनेक ठिकाणी वेळेत पोहोचवणे हे चालकाचे काम असते. ते म्हणतात ना, सारथी कुशल असेल तर योद्धा युद्ध जिंकू शकतो. या युक्तीप्रमाणे चालकाचे काम अतिशय महत्त्वाचे ठरते. श्री चंद्रकांत पाटील मागील 16 वर्षापासून आपल्या महानिर्मितीमध्ये चालक म्हणून सेवा देत आहेत व आज रोजी सेवानिवृत्त होत आहे. पाटीलजी यांचे लग्न हे छाया मॅडम सोबत अमळनेर या गावी 1992 मध्ये झाले. या दाम्पत्याला 2 मुले व 1 मुलगी असून मोठा मुलगा राजेश हा
मुंबई येथील मोठ्या कंपनीमध्ये IT इंजिनियर आहे. त्यांची मुलगी प्रीतम जयेश राजपूत हिने MTechचे शिक्षण पूर्ण केले असून विवाहित आहे व पुणे येथे मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहे. सर्वात लहान मुलगा निर्मल सिंग पाटील याने BScचे शिक्षण पूर्ण करून पुढील परीक्षेची तयारी करत आहे. सेवानिवृत्तीनंतर पाटीलजी त्यांच्या मूळ गावी कोळवत तालुका यावल येथे स्थायिक होणार आहे. श्री चंद्रकांत पाटील यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. मी कैलास श्रीराम मेळे, राष्ट्रीय वीज ड्रायव्हर क्रीडा असोसिएशन, आमच्या युनियनचे सचिव श्री चंद्रकांत डोंगरसिंग पाटील हे 31 मे 2024 रोजी रिटायरमेंट होत आहे. आमच्यातून असा एक चांगला व्यक्ती रिटायर होत आहे की आम्हाला आमच्या युनियनच्या जे कार्यकर्ते त्याच्यामध्ये उणीव पडत आहे. आमच्यासाठी केव्हाही बोलवलं तर आमचे सर्व प्रश्न ते सोडवायचे, परस्पर जाऊन अधिकाऱ्याकडे जाऊन ते चर्चा करून आमचे सर्व प्रश्न सोडवायचे. असा आमच्यातून एक संघटनेचा सचिव रिटायर होत आहे, तरी आम्हाला याचं खूप दुःख होत आहे. तरी त्यांना रिटायरमेंटच्या पुढे जीवनात शुभेच्छा. नमस्कार, मी ड्रायव्हर कंडक्टर असोसिएशनचा अध्यक्ष जसपाल सिंग निडे बोलतो आहे. आमच्यासोबतचे ड्रायव्हर चंद्रकांत डोंगरसिंग पाटील हे 31 मे 24ला रिटायर होत आहे. तर आमच्यामध्ये एक माणूस रिटायर चंद्रकांत डोंगरसिंग पाटील यांना हार्दिक शुभेच्छा रिटायरमेंटच्या. नमस्कार, मी वाहन चालक अमित प्रकाश चौधरी. मी 2018 साली जॉईन झालो. तेव्हापासून मला सगळ्यात उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत डोंगरसिंग पाटील काका मला लाभले आणि ते सेवानिवृत्त झाल्यानंतर नक्कीच आम्हाला त्यांची जाणीव भासणार आहे. ते आमच्या संघटनेचे सचिव आहेत आणि त्यांनी आतापर्यंत सर्व वाहन चालकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आतापर्यंत त्यांचा जो आमच्या डोक्यावरती जो आधार होता, आमच्या पाठीवरती जो मायेचा हात होता, तो आज आमच्यातून ह्या 31 तारखेला निघून जाणार आहे. तरी आम्हाला ते सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी आम्हाला तसंच तुमच्या पाठीशी राहू असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. तरी त्यांचे मी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार मित्रांनो, माझे नाव मनोज अशोकराव पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, वाहन दुरुस्ती विभाग. आज माझ्या विभागातील श्री चंद्रकांत डोंगरसिंग पाटील हे वाहन चालक पदावरनं आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. आज माझ्या विभागात वाहन चालक असणारे हे आता आमच्या जुन्या पिढीतले हे सगळ्यात शेवटचे आता म्हणजे शेवटचे असे वाहन चालक आहेत. म्हणजे आतापर्यंत माझ्या विभागातनं जवळजवळ सगळेच आता जुन्या पिढीतले वाहन चालक निवृत्त झालेले आहेत. हे आता आमचे पिढीतले सगळ्यात शेवटचे वाहन चालक. वाहन चालकाची भूमिका ही एका सारथीप्रमाणे असते. जसं सारथी आपला रथ व्यवस्थितपणे आपल्या याला घेऊन जातो, त्याप्रमाणे वाहन चालकाची भूमिका हिने आपल्या सारथीप्रमाणे त्यांनी बजावलेली आहे. सारथी जर उत्कृष्ट असेल तर त्याचा रथ हा नेहमी चांगला चालतो. त्याचप्रमाणे त्यांनी ही आपली म्हणजे डिपार्टमेंटच्या ज्या व्हेकल्स आहेत त्यांनी ते व्यवस्थितपणे अविरतपणे आपल्या पूर्ण कार्यजीवनात त्यांनी व्यवस्थितपणे ते हँडल केल्या. तरी पुढच्या पिढीने त्यांच्यापासून बोध घेतला पाहिजे असे ते चंद्रकांत पाटील आहेत. त्यांच्याविषयी म्हणायचं म्हटलं म्हणजे ते अतिशय शिस्तप्रिय, नेहमी आनंदी असणारे असं व्यक्तिमत्व आहे. कामाविषयी त्यांची तत्परता आम्हाला माहितीच आहे. कामात कुठल्याही प्रकारची दिरंगाई त्यांनी आतापर्यंत केलेली नाही आहे आणि नेहमी त्यांचे संबंध हे सलोख्याचेच राहिले आहेत. तरी त्यांची आपल्याला उणीव आता भासणार आहे, कारण की आता येणारी पुढच्या जनरेशनने त्यांच्यापासून बोध घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे काळानुरूप आता त्याची भूमिका आता बदलायला पाहिजे वाहन चालकांनी आपली. तसेच त्यांनी आपल्या भावी जीवनात त्यांचं वैयक्तिक जीवन असो अथवा कौटुंबिक जीवन असो, त्यांनी आपले भरपूर परिश्रम घेतले आणि आपल्या कुटुंबाला वरती नेण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. तरी आज रोजी निवृत्त होत आहे. तरी त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांचं जीवन हे निरोगी आणि आनंदमय जावं हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पाटील यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी छाया चंद्रकांत पाटील. माझे मिस्टर श्री चंद्रकांत डोंगरसिंग पाटील हे MSCB औष्णिक विद्युत केंद्र महानिर्मिती ऊर्जा केंद्र याच्यातून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची ड्युटी मोठ्या साहेबांच्या गाडीवर ड्रायव्हिंग म्हणून कार्यरत होते.
ते सकाळी वेळेचा नियम पाळून कटाक्षाने वेळेवर ड्युटीवर जात होते. त्यांची ड्युटी अनियमित होती, म्हणजे वेळेचं बंधन नव्हतं त्यांच्या ड्युटीवर. कारण साहेब जेव्हा ड्युटीवर जातील तेव्हा त्यांना हजर राहावं लागत होतं 1 तास अगोदर, आणि नंतर साहेब जेव्हा ऑफिसमधून बाहेर येतील तोपर्यंत त्यांना थांबावं लागत होतं. परत ते रात्री साहेबांचा जरी फोन आला किती वाजता, 1 वाजता, 2 वाजता, 2:30 वाजता लगेच ते ड्युटीवर जात होते. रात्री बेरात्री त्यांना वेळेचं बंधन नव्हतं. त्यांनी खूप नियमाने ड्युटी कार्यरत केली. आमचा यांचा स्वभाव खूप प्रेमळ व छान आहे. ते पूर्ण फॅमिली सांभाळून घेतात. ते ड्युटी करत असताना, जॉब करत असताना मुलांकडे, फॅमिलीकडे, लहान भावाच्या परिवाराकडे, सगळ्या फॅमिलीकडे त्यांचं लक्ष होतं. त्यांनी मुलांचं करिअर घडवलं. मोठा मुलगा BE मेकॅनिकल झाला, मुलगी MTech कॉम्प्युटर, मुलगा BSc कॉम्प्युटर. आईंना कधी त्यांनी अंतर दिलं आणि सर्व फॅमिली ते प्रेमाने घेऊन चालत आहे. नमस्कार, मी प्रीतम चंद्रकांत पाटील, चंद्रकांत डोंगरसिंग पाटील यांची मुलगी. पप्पांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि फॅमिली वगैरे त्यांच्यासोबत कायम त्यांचं लक्ष असायचं फॅमिलीकडे. आणि आमच्या शिक्षणाबद्दल पण त्यांनी प्रत्येक वळणावर आम्हाला खूप साथ दिली, सपोर्ट केलं. मी, माझा भाऊ यांना त्यांनी चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्यात खूप मदत केली. आणि सेवानिवृत्तीच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी फक्त आपले छंद जोपासणे आणि आपल्या तब्येतीकडे लक्ष देणे हे त्यांनी काळजीपूर्वक करावं. आणि मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते सेवानिवृत्तीच्या परत. नमस्कार, मी निर्मल सिंग चंद्रकांत पाटील यांचा लहान मुलगा. आज माझे वडील सेवानिवृत्ती होत आहेत, त्यांना लाख लाख शुभेच्छा. मी चंद्रकांत डोंगरसिंग पाटील. रुजू झाल्यानंतर मला अधिकारी म्हणजे एवढी साथ मिळाली मला, आता असे दिवस मला आठवले नाही. त्यानंतर आव्हाड साहेब आमच्या इथे चीफ इंजिनियर, मुख्य अभियंता म्हणून रुजू झाले. वेळोवेळी सहकार्य मिळाले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि तसेच मी ड्रायव्हर क्लीनर असोसिएशनचा सचिव या पदावर आज 15 वर्षे झाले काम करतो आहे. तरी खूप कामाचा खूप अनुभव होता. माझे सहकारी कैलास मेढे यांनी मला खूप सहकार्य केलं. वारंवार मिटिंगांना आम्ही बरोबरच जायचो. त्यानंतर अध्यक्ष जसपाल सिंग इंगळे, शरद बराटे, आनंद इंगळे, असे सोपान तायडे, अमित चौधरी आणि ठेकेदारीचे ड्रायव्हर सर्वांचे मला सहकार्य लाभले. त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार. आपले आजचे शेवटचे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी श्रीमती कमलबाई श्रावण पाटील. कमलबाई पाटील यांचे लग्न 1/4/1982 रोजी वरंगाव जवळील विल्लाळा या गावी झाले. त्यांना फेकरी या गावी देण्यात आले. त्यांचे पती श्रावण पाटील हे आपल्या दीपनगर येथे बॉयलर मेंटेनन्स या विभागात कार्यरत होते. सन 1995 मध्ये अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. 22/11/1999 मध्ये अनुकंपा नियमा आधारे कमलबाई पाटील यांना महानिर्मितीमध्ये सफाई कर्मचारी म्हणून नोकरी देण्यात आली. सुरुवातीस 2 वर्ष त्यांनी पारस औष्णिक विद्युत केंद्रात सामान्य प्रशासन विभागात काम पाहिले. तेथून त्यांची बदली ही भुसावळ विद्युत केंद्रात झाली. येथे देखील त्यांनी सामान्य प्रशासन विभाग शक्तिगड येथे 2 वर्ष काम पाहिले. पुढे त्यांची बदली स्थापत्य वसाहत विभाग दीपनगर येथे झाली व मागील 20-21 वर्षापासून वसाहत सुव्यवस्था स्थापत्य येथे सफाई कर्मचारी म्हणून ते त्यांची सेवा बजावत आहे. श्रीमती पाटील यांना 2 मुली असून मोठी मुलगी निशा संजय पाटील ही पदवीधर आहे व तिचे पती भुसावळ येथे टूर्स अँड ट्रॅव्हल्सची एक कंपनी चालवतात. श्रीमती पाटील यांची लहान मुलगी
बेबी अमोल भराटे ही देखील पदवीधर असून यांचे पती भुसावळ येथे टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी चालवतात. सेवानिवृत्तीनंतर श्रीमती कमलबाई पाटील भुसावळ येथे स्थायिक होणार आहेत. तरी यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी चेतन आंबटकर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सिव्हिल कॉलनी. आज आमच्या विभागाच्या सौ कमल पाटील या सेवानिवृत्त होत आहे कंपनीच्या सेवेमधून. सौ कमल पाटील यांनी जवळपास 25 वर्ष आमच्या महाजनकोमध्ये सर्व्हिस दिलेली आहे. त्यापैकी 20 वर्ष ते आमच्या स्थापत्य विभागामध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. आज ते आमच्या स्थापत्य विभागातून आपल्या सेवा देऊन आज ते निवृत्त होत आहे. तर त्यांचा निवृत्तीचा काळ हा उत्तम आरोग्य, भरभराटीचा जावो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांनी महाजनकोच्या सेवेमध्ये जे आपलं योगदान दिलं ते खरोखर बहुमूल्य होतं. त्याचा आम्ही सन्मान करतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. कमल पाटील मॅडम ह्या आपल्या कार्यालयात या स्थापत्य वसाहत विभागात गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहेत. या कार्यालयात त्यांच्याकडे सोपवण्यात आलेले काम कुठलेही असो, कार्यालयाची साफसफाई असो, बागेची निगा राखणे असो, फाईल्स इतर विभागात नेणे असो, त्या कुठल्याही कारण न देता प्रॉम्प्टली करत असतात. ऑफिसच्या वेळेत त्या रेग्युलर येत असतात. त्यांचे काम एकदम चोख असते. आज ते आपल्यातनं सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी आमच्या स्थापत्य वसाहत विभागातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे पुढील आयुष्य सुखासमाधानाचे आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्रीमती कमल पाटील मॅडम आता आपल्या स्थापत्य वसाहत विभागात 20 वर्षापासून काम करत होत्या. त्या आता सेवानिवृत्त होत आहे. तर त्यांना पुढील आयुष्यासाठी आपल्या विभागातर्फे शुभेच्छा आणि त्यांना आरोग्यदायी पुढील आयुष्य मिळो याबद्दल शुभेच्छा. दिनांक 31/5/2024 रोजी स्थापत्य वसाहत विभागातील सफाई कामगार म्हणून श्री कमल पाटील या सेवानिवृत्त होत आहेत. तर तरी पूर्ण सिव्हिल वसाहत विभागाकडनं त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जसं त्यांचं हे सेवा काळातील आयुष्य गेलं तसंच पुढचंही आयुष्य जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि कमल मावशींचा स्वभाव मनमिळावू, सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या आहेत. मावशींना माझ्याकडनं पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. स्थापत्य वसाहत विभागातर्फे कमल काकू यांना पुढील आयुष्यासाठी भरघोस शुभेच्छा आणि त्यांचे पुढील आयुष्य सुख समाधान जावे हेच ईश्वराचरणी प्रार्थना. नमस्कार, माझं नाव निशा संजय पाटील. मी कमल श्रावण पाटील यांची मोठी मुलगी. आईने वडील गेल्यानंतर आम्हाला खूप आंबाड कष्ट करून मोठं केलेलं. आमचं शिक्षण, आमच्या काही गरजा आमच्यासाठी तिने सगळं पूर्ण केलेलं आहे. आणि ती आता सेवानिवृत्त होत आहे. आमची लग्न केली, आमचं पूर्ण सेटल केलं आम्हाला. आणि आता ती सेवानिवृत्त होत आहे. त्यासाठी आम्ही तिला शुभेच्छा देतो. आणि याच्यानंतरचं तिचं आयुष्य तिने आनंदात जगावं असं आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार, माझं नाव बेबी अमोद भराटे. मी कमलबाई श्रावण पाटील यांची लहान मुलगी. माझ्या आईबद्दल बोलायचं तर काही शब्द समजत नाहीत जास्त करून. माझ्या आईने माझ्यासाठी अपार कष्ट केलेले. अपार कष्ट म्हणावे म्हणजे आजपर्यंत माझ्या आईने माझ्यासाठी, माझ्या बहिणीसाठी खूप काही केलेलं आहे. आमचे शिक्षण वगैरे, आमचे संस्कार वगैरे त्यांनी, आईने बाबांची कमी आम्हाला कधीच कमी होऊ दिली नाही. त्याच्यामुळे आम्हाला खूप आधार मिळाला माझ्या आईचा. आणि माझ्या आईने असं कुठलंही कार्य, कुठलंही शिक्षणाच्या बाबतीत असो, लग्नाच्या बाबतीत असो, आम्हाला कुठल्याच गोष्टीला कमी नाही होऊ दिली. आणि आज माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली. माझ्या लग्नाच्या
नंतर माझ्या घरीसुद्धा माझ्या आईने माझी खूप मदत केलेली. माझ्या डिलेवरीमध्ये, माझ्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आल्या, जे काही हे आलं, ती माझ्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभी राहिली. आज माझी आई जर नसती समजा तर कदाचित काही झालं नसतं एवढं. माझ्या आईने माझ्यासाठी जे अपार कष्ट केलेले आहे त्यांची परतफेड मी आयुष्यात माझ्या आईला एवढा आनंद देऊन करणार आहे की खूपच बिलकुल. मी तिला कुठल्याही गोष्टीचा कधीच मी तिला त्रास होऊ देणार नाही. तिला नेहमी मी माझ्या जवळच ठेवते. आणि त्यात माझा पण स्वार्थ थोडा, माझी मुलं जरा तिच्याजवळच जास्त असतात. राहायला पण आजी जास्त तेच करतात. आजीकडे जायचं, आजीजवळ खेळायचं, आजीच्या घरी राहायचं. त्याच्यामुळे मी तिला राहायलासुद्धा भुसावळलाच घेऊन आली. माझ्या घराच्या जवळच मी तिच्यासाठी घर घेतलेलं की मला पटकन तिच्याजवळ जाता येईल, तिची काळजी घेता येईल, तिच्याकडे लक्ष देता येईल. आज माझ्या घरच्यांचा विषय झाला तर घरचेसुद्धा माझे तसेच आहेत. माझ्या घरच्या लोकांनीसुद्धा तिला एक आईच समजलेलं आहे. सासूबाई म्हणा, व्याहीनबाई म्हणा, असं कोणीही समजत नाही. आज तिला एक आपुलकीचापणा तिथे खूप मिळतो. म्हणजे एकंदरीत तिला व्याह्याच्या ऐवजी एक भाऊ मिळालेला आहे आणि जावयाच्या ऐवजी एक मुलगा मिळालेला आहे. म्हणून तिला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे की तिला जावई आणि हे खूप छान मिळालेले हे नातोंडसुद्धा खूप हे करतात तिला. बाकी बोलून मी एवढंच सांगू शकते. आणि माझ्या आईला सेवानिवृत्त होत आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते.